बंधू, इलेक्ट्रॉनिक मीडियाचे प्रतिनिधी आणि सहकारी मित्रांनो, ठीक है। उद्या जरा बसा ना, आपण खाली जरा बोलता येईल। प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने एक नवीन सुरुवात लोकांसाठी उपयुक्त ठरावा असा उपक्रम सुरुवातीला प्रायोगिक तत्वावर माझ्या भोकर विधानसभा मतदारसंघामध्ये मी करत आहे आणि त्यातून मग त्याला यश मिळाल्यास इतर ठिकाणी त्याचा विस्तार करता येईल। आपल्याला कल्पना आहे की लोकप्रतिनिधी म्हटल्यानंतर रोज फार मोठ्या प्रमाणावर लोकांची भेटायला गर्दी असते, सर्वांकडेच असते। जिल्ह्याचा पालकमंत्री या नात्याने सुद्धा केवळ मतदारसंघापुरतीच नव्हे तर संपूर्ण जिल्ह्यामधली आणि महाराष्ट्रातील लोक माझ्याकडे येत राहतात। मतदारसंघातील लोकांचा भरणा जिल्ह्यात आल्यानं जास्त असतो। अनेक लोकांचे फोन येतात, अनेक लोक प्रत्यक्ष भेटण्याकरता चक्रा मारतात, येऊन जातात। कामाच्या व्यस्ततेमुळे बाहेर प्रवास करत असताना अनेक लोकांची इच्छा असताना सुद्धा संवाद साधणं कधी कधी कठीण जातं। त्यामुळे माझ्या घरात मी माझ्या कुटुंबातल्या लोकांशी चर्चा केली आणि माझी मुलगी श्रीजया हिंनी मला एक आधुनिक कल्पना सुचवली। तिच्या सल्ल्याने एक कॉल सेंटर नांदेडमध्ये सुरू करण्याच्या बाबतीमध्ये या कामाकरता अशी संकल्पना ही पुढे आलेली आहे। म्हणजे माहिती व तंत्रज्ञानाचा वापर करायचा। जी लोक नांदेडला येतात, वेळ खर्च करतात, जाण्या येण्याचा पैसा खर्च होतो आणि काही कामं ती एवढी छोटी कामं असतात, क्षुल्लक म्हणणार नाही, छोटी कामं असतात की जी फोनवर सुद्धा सांगितली तर ती कामं फोनवर सुद्धा आपण त्याचा पाठपुरावा करू शकतो। अशा स्वरूपाची कामं असतात। काही व्यापकता, काही मोठी कामं असतात ज्याची बैठक लावणं आवश्यक असते। परंतु आपण पाहतो बऱ्याच गावामध्ये कुठे ट्रान्सफॉर्मर जळालेला आहे, कुठे एखादा ॲक्सिडेंट घडलेला असतो, ॲम्ब्युलन्स पाठवायची गरज असते, हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करायची गरज असते, अतिवृष्टी झालेली आहे, गावामध्ये पाणी शिरलं असतं, असं असंख्य वेगवेगळ्या पद्धत, रस्ता खराब झालेला आहे, तातडीने काय करण्याची गरज असते। असे असंख्य फोन हे येत असतात आणि मग शिवाय रोजचे आपले नेहमीचेच मुंबईचे मंत्रालय इकडे तिकडचे। त्यामुळे हा जो कामाचा व्याप आहे तो लक्षात घेऊन लोकांसाठी सेवा अधिक तत्परतेने आपल्याला देता आली पाहिजे आणि त्या कामाचा पाठपुरावा करता आला पाहिजे। अशा अनुषंगाने आम्ही एक नवीन उपक्रम, एक नवीन सॉफ्टवेअर लॉन्च करत आहोत आणि त्या सॉफ्टवेअरच्या माध्यमातून अशोक चव्हाण सेवा सेतू ही एक नवीन कॉन्सेप्ट ही सुरुवातीला भोकर विधानसभा मतदारसंघासाठी आम्ही सुरू करत आहोत। या नंबर आपल्याला दिल्याचा आहे 02462 223 003 02462 223 003 या नंबरवर येणारे फोन्स रिसीव केले जातील। त्याच्याबद्दल
कॉल सेंटरला त्या ठिकाणी अटेंड केले जातील अशी व्यवस्था आहे. उद्या ह्याचं लोकार्पण किंवा शुभारंभ म्हणेन अखिल भारतीय काँग्रेसचे जे कम्युनिकेशन डिपार्टमेंटचे प्रमुख आहेत, काँग्रेस पक्षाचे महासचिव आहेत AICCमध्ये, रणदीप सिंग सुरजेवाला यांच्या हस्ते याचं VCद्वारे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे ऑनलाईन पद्धतीने आणि आपल्या सर्वांसाठी त्याची लिंक आम्ही पाठवू. दुपारी 4 वाजता याचं रीतसर उद्घाटन उद्या प्रजासत्ताक दिनाच्या अतिशय महत्त्वपूर्ण दिवशी आपण हे करत आहोत. म्हणजे 1950मध्ये याच दिवशी भारतात संविधान लागू झाले आणि हे राष्ट्र प्रजासत्ताक म्हणून घोषित झाले. त्यामुळे ह्या दिवशीचं औचित्य साधून 26 जानेवारीच्या शुभमुहूर्तावर हा अशोक चव्हाण सेवा सेतू याची उद्यापासून रीतसर सुरुवात मी करणार आहे. आपल्याला ऑनलाईनद्वारे आपल्याला हे पाहता येईल. गेल्या काही दिवसामध्ये माझ्याकडे काही निवेदनं प्राप्त झालेली आहेत. एक प्रातिनिधिक स्वरूपात उद्घाटन करत असताना काही नागरिकांनी जे निवेदनं माझ्याकडे दिलेली आहेत ती निवेदनं ऑनलाईन मी संबंधित डिपार्टमेंट्सना मी पाठवणार आहे आणि व्यक्तिगत पातळीवर त्याचा पाठपुरावा केला जाईल. म्हणजे त्याच्यासाठी एक सॉफ्टवेअर केलेलं आहे. आलेल्या माणसाचं नाव, त्याचा फोन नंबर, त्याचा ईमेल ॲड्रेस, जे काही माहिती असेल ती आपल्याकडे उपलब्ध केली जाईल आणि त्याच्या तक्रारीचं किंवा सूचनेचं स्वरूप जे असेल त्याची नोंद केल्या जाईल आणि संबंधित विभागाकडे ते पाठवलं जाईल. म्हणजे मग एखादं काम सार्वजनिक बांधकाम विभागाकडे आहे, एखादं काम कलेक्टरकडे आहे, एखादं तहसीलदारकडे आहे, एखादं SDOकडे आहे, एखादं सिव्हिल सर्जनकडे आहे, ज्याच्याकडे जे काम असेल त्याला तो अर्ज किंबहुना त्याची माहिती सर्व पाठवली जाईल. त्याची एक आमच्याकडे नोंद राहील आणि त्यांनी याच्यावर ॲक्शन करून त्याचं कंप्लायन्स मला कळवावं लोकप्रतिनिधी नात्याने, अशा प्रकारची अपेक्षा ही निश्चित राहणार आहे. मला वाटतं ह्याच्यामुळे एक फायदा नक्की होईल की लोकांना फार सुकर होऊन जाईल, सोयीचं होऊन जाईल आणि त्यामधून विनाकारण नांदेडला काही कामासाठी यायची गरज राहणार नाही. जी काही आवश्यक गोष्टी त्यांनी यायला हरकतच नाही आहे, म्हणजे काही सूचना त्यांनी चांगले प्राप्त होतील अशी माझी धारणा आहे. त्यामुळे ही सुविधा सुरुवातीलाच मी सांगितल्याप्रमाणे प्रायोगिक तत्वावर ही भोकर विधानसभा मतदारसंघापुरती लागू केलेली आहे. 3 तालुके अर्धापूर, मुदखेड आणि भोकर. नंतर कालांतराने याच्यामध्ये जर चांगलं यश मिळालं तर जिल्ह्यासाठी सुद्धा याचा विस्तार करण्याचा मानस आहे. परंतु हे व्यवस्थितपणे किती वर्कलोड येतो, किती अर्ज येतात, काय होईल, किंबहुना काही सॉफ्टवेअर व्यवस्थित, हे सगळं मोठं काम आहे. आणि कारण निवेदनाची संख्या जर पाहिली, आताच मी ग्रामपंचायतीच्या विजयी उमेदवारांना मगाशी भेटलो, एक 5,000 लोक आले. मलाही कल्पना नव्हती 5,000 लोक एवढं. तुम्हाला यायला 15 मिनटं उशीर कसं बसं मी निघालेलो आहे, परंतु एवढी प्रचंड गर्दी होती. आणि म्हणून मला म्हणजे मी दावा करत नाही, दावा करण्यापेक्षा मला ठामपणे सांगायचं आहे की जिल्ह्यामध्ये काँग्रेस पक्षाला चांगलं यश या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमध्ये मिळाल्याचं निश्चितच आहे. अर्थात या निवडणुका काही पक्षाच्या सिम्बॉलवर लढले जात नाहीची मला आपल्या सर्वांना माहिती आहे. परंतु काँग्रेसच्या विचारसरणीची, काँग्रेसचे कार्यकर्त्यांनी लढवलेल्या निवडणुकीमध्ये जे मिळालेलं यश आहे ते फार मोठं आहे. आणि त्यामुळे ही आज जी प्रचंड गर्दी होती त्यातून हे सर्व अधिक स्पष्ट झालेलं आहे. त्यामुळे आपल्या सर्वांची साथ मला नेहमीच मिळते आणि मिळत राहिलेली आहे. हा उपक्रम यशस्वी व्हावा आणि मला वाटतं याचं अनुकरण इतरांनी केलं तर मला आनंद होईल. म्हणजे मुद्दा एवढाच होईल की ह्याच्यामुळे लोकप्रतिनिधीचं काम जे आहे ते अधिक थोडं सिस्टमॅटिक करता येईल, व्यवस्थितपणे करता येईल. आणि त्याचंसुद्धा आता ईमेल झालेलं आहे सगळीकडे. आता नेटची सोय उपलब्ध आहे, नेटची फॅसिलिटी उपलब्ध आहे, ऑनलाईन पद्धतीने आपल्याला आता बऱ्याच गोष्टी करता येतात. आणि हे सगळं जर पाठवलं आणि त्याचं सर्व रेकॉर्ड आमच्याकडे राहील, अशा पद्धतीने हे सर्व आम्ही करणार आहोत. त्यामुळे महाविकास आघाडीने जी काही मला संधी दिलेली आहे राज्याचा मंत्री या नात्याने, मोठा हा एक प्रयत्न मी करत आहे आणि त्यातून लोकांशी अधिक संवाद हा चांगला व्हावा आणि त्यातून लोकांची कामं आज नाहीतरी मला रोज फोन येतातच
म्हणजे मी काही जरी नाही म्हटलो तरी बरेच वेळेस फोन येतात, लोक चौकशी करतात, सांगत राहतात. कधी 11ला येतो, कधी 12 वाजता फोन येतो, कधी 1 वाजता येतो. म्हणजे त्याला काही टाईम टेबल नाहीच आहे. त्यामुळे हे अधिक काम सोपं व्हावं आणि लोकांना चॅनलाइज करून या गोष्टीचा पाठपुरावा करावा अशा प्रकारचा माझा प्रयत्न आहे. त्यामुळे हे उद्याच्या ह्या सगळ्या निमित्ताने हा एक अभिनव आणि नवीन उपक्रम आम्ही हाती घेत आहोत. आपल्या सर्वांकडूनही त्याला योग्य प्रतिसाद मिळावा आणि आपल्या उपयुक्त सूचना असल्यास त्याचंही स्वागत केलं जाईल असं या निमित्ताने मला मुद्दाम सूचित करायचं आहे. आपल्या सर्वांनी या ठिकाणी वेळ काढून आल्याबद्दल आपल्या सर्वांचे मी मनपूर्वक प्रथम आभार मानतो आणि निश्चितच आपल्या काही सूचना किंवा प्रश्न असतील तर जरूर आपण विचारू शकतो. एक जी हाँ ऐसा है कि काम नेचर ऑफ वर्क पर डिपेंड करता है. अगर कोई काम है डीपी बिठाने का, ट्रांसफार्मर बिठाने का, तो जो एवरेज आज की जो हालात है वो ध्यान में रखते हुए मैं समझता हूँ 10 से 15 दिन के अंदर होना चाहिए कम से कम समय. हमारा यही प्रयास है कि जितना काम है वो मिनिमम टाइम में होना चाहिए. हर डिपार्टमेंट की अपनी काम की जो पद्धत ये पता चल जाएगी. कंप्लायंस जब शुरू हो जाएगा तब मालूम पड़ेगा कि कितने समय में काम हो रहा है और जो नहीं कर रहा है वो भी पता चल जाएगा काम नहीं कर रहा है. तो मैं समझता हूँ कि उसको मॉनिटरिंग की एक सिस्टम शुरू हो जाएगी. काय म्हणताय? नुसतं बांधकाम करता येईल, मी बघतो आता ह्याला कसं यश मिळतं आहे. परंतु लोकांशी एक इंटरफेस असला पाहिजे, एक इंटरॅक्टिव्ह काहीतरी प्लॅटफॉर्म असला पाहिजे. हल्ली सगळीकडेच ॲपची पद्धत सुरू झालेली आहे. तर ह्याचाही विचार माझा सुरू आहे आणि हा जर यशस्वी झाला, कारण बऱ्याचशा विषयी तक्रार येत राहतात, हा बघूया इथे जर यशस्वी झालं तर निश्चितच राज्य पातळीवरसुद्धा, शासकीय पातळीवरसुद्धा हा माझा खाजगी उपक्रम आहे. परंतु हा काही शासनाचा उपक्रम नाही आहे, हा माझा पर्सनल मी घेतलेला उपक्रम आहे. पण लोकप्रतिनिधी या नात्याने निश्चितच याचा फायदा होईल. शासकीय पातळीवरसुद्धा इथे जर यशस्वी झाला तर प्रत्येक विभागाला आपापल्या ॲपने, आता आहे सगळ्याच बरेच डिपार्टमेंट्सकडे आपापले ॲप तरी डेव्हलप केलेले आहेत. परंतु मतदारसंघात लोकप्रतिनिधी नात्याने ज्यावेळेस बऱ्याचशा तक्रारी येतात त्याची नोंद आजही घेतो आपण, आजही पाठपुरावा करतो. पण एक सिस्टम लागेल, एक व्यवस्थितपणा त्याला येईल आणि त्याची मागची भूमिका आहे. दाखवतो अगोदर, हा पहिला बघून घ्या मग प्रश्न विचारा. येस एक जरा आधी हे बघून घ्या ना, तर प्रश्न आधी विचारणं आधी सोपं होईल. मागचे ते पण करा, मागची चालू राहू, मागची बॅगची बस चला या सुरू करा. आम्ही काही त्याच्यामध्ये येत नाही ना माझे. ऐकणं ही एक कला आहे. समोरची व्यक्ती बोलत असताना त्याला शब्दांच्या पलीकडे जाऊन समजून घेणं आणि त्यावर त्याला समाधानकारक असं उत्तर देणं ही ती कला. जेव्हा आपण अशोक चव्हाण सेवा सेतू येथे आमच्या अधिकाऱ्यांशी बोलतात तेव्हा आपल्याला हेच मिळते.
ते थोडक्यात होतं प्रेझेंटेशन. हां, आता पुढचे प्रश्न. येस निलंग. मला म्हणायचं होतं, हां. आपण फोन नंबरही दिलेला आहात आणि आपण नेमकं तो नाही, या फोन नंबरवर कॉल सेंटर रिसीव्ह करेल. कॉल सेंटरला कॉल आल्यानंतर आणि हा टाईम सकाळी 11 ते संध्याकाळी 5, सुट्टीचे दिवस वगळून. ज्या सुट्ट्या आहेत म्हणजे नेहमीच्या सॅटर्डे संडे आणि ज्या शासकीय सुट्ट्या आहेत त्या वगळून हे कॉल सेंटर सकाळी 11 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत सुरुवातीला आम्ही सुरू करू. आवश्यकतेप्रमाणे मग त्याचा शेड्यूल थोडासा चेंज करता येईल, पण सुरुवातीला 11 ते 5 अशा कालावधीमध्ये सुरू राहील. आलेला कॉल हा त्या ठिकाणी नोंद घेतल्या जाईल. नोंद घेऊन मी सांगितलं त्याप्रमाणे त्यांनी केलेल्या मुद्दे हे त्या ठिकाणी संगणकावर त्याचं डिटेल लिहिल्या जातील आणि ते मग ते ज्या डिपार्टमेंटच्या मेलवर आहे तिथे ते पुढे पाठवले जातील. अशा पद्धतीचा तो उपक्रम आहे. हां एक मिनट. हां 15 लोग काम कर रहे हैं इसमें. 15 लोग काम करेंगे. परंतु मलशुद्धीकरण होणार इथे पडतोच बंद आहे आणि तिथं घाण पाणी तसंच गोदावरी सोडण्यात येत आहे. 6 वर्षापासून तिथं कर्मचाऱ्यांना पगार नाही आणि तिथं जे स्थानिक लोकप्रतिनिधी आहेत ते गुत्तदारीमध्ये पगार आहे. याच्यावर आपलं काय मत आहे? आता हा ॲपशी रिलेटेड विषय नाही किंवा सेवा सेतूशी ही माझ्या सेवेशी निगडीत विषय आहे, म्हणजे हरकत नाही. असं आहे, हा विषय मी अनेक वेळा बोललेलो आहे. या विषयाला गांभीर्याने घेतलेलंच आहे. याची व्याप्ती मोठी आहे, पैसाही भरपूर लागणार आहे. नांदेडमध्ये काही सुरुवातीला एरिया वाईज आपण छोटे छोटे त्याला म्हणू आपण रिसायकलिंग प्लांट हे लावण्याचा महानगरपालिकेने निर्णय घेतलेला आहे. पण गोदावरीचं प्रदूषण दूर करण्या दृष्टिकोनातून जे नाले वाहतात ते नाले त्या ठिकाणी रोखण्याचा, त्या ठिकाणी सेंटर उघडण्याचा एक विषय मी खुलासा करेलच या विषयावर. परंतु हा विषय मोठा आहे आणि स्टेट लेवलला याचा प्रस्ताव हा DPR तयार करण्याची कारवाई महानगरपालिकेच्यावर स्तरावर सुरू आहे. लेटेस्ट अपडेट माझ्याकडे आता नाही आहे, परंतु हे करण्याची गरज आहे आणि ते करण्याच्या बाबतीमध्ये आम्ही कटिबद्ध आहोत. काय म्हणताय? नाही, भ्रष्टाचार हा निपटून काढला पाहिजे आणि निपटून काढण्याची माझी स्पष्ट भूमिका आहे. त्याच्यामध्ये सर्वपक्षीय सहकार्य सगळ्यांनीच केलं तर फार मोठी गोष्ट होईल ना. एकट्याने फक्त काही शासन म्हणूनच किंवा प्रशासन म्हणून करू शकणार नाही. त्याला उत्तेजन देणारी जी काही तत्त्वं आहेत ते थोडेसे त्यांनी जर हा विषय सर्वांनी मिळून आणि विशेषतः तुम्ही हे हायलाईट जर केले प्रेसनी. वाळूचं प्रकरण 5 वर्ष चालू आहे आपल्याकडे ना, आज नवीन नाहीच आहे ते आता बरंचसं आलं नियंत्रण, आज चालूच आहे. यंत्रणाच पूर्ण पोखरलेली असेल ती एकटा कलेक्टर काय करेल, म्हणजे स्पष्टच माझी विचार म्हणून सांगतो मी. उदाहरण सांगितलं तर जे असे उदाहरणं असतील त्या उदाहरणाला लक्षात घेऊन कारवाई करणं हा त्यातला हेतू आहे. सगळं टोटल 100% सर्व उच्चाटन होईल किंवा थांबेल हाही प्रयत्न झाला पाहिजे. पण त्याला किती वेळ लागेल, किती कालावधी, आपण प्रयत्न युद्धपातळीवर करायची आमची तयारी आहे. आणि अनेक लोकांनी आव्हान दिलंच आहे की करून दाखवाच. त्याच्यामुळे मी करायला कटिबद्ध अजून म्हणजे सर्वांचं सहकार्य मिळतं आहे मला, ही माझ्या दृष्टीने आनंदाची बाब आहे. काय म्हणताय? नाही, मला कळलं काय म्हणतात. मग तुमचं ऑब्जेक्शन पहिल्या गोष्टीला की दुसऱ्या गोष्टीला आहे? हां, नाही, माझेच आमदार म्हणजे कोण असं वेग अर्ज करू नका, असं नाही. एक मिनिट, माझं तुम्हाला मी जिल्हाधिकाऱ्यांना SP-ना माझ्या स्पष्ट सूचना आहेत की या चुकीच्या गोष्टीच्या बाबतीमध्ये कोणाचंच ऐकायची गरज नाही. ही माझी म्हणजे अवैध धंदे असोत, चुकीच्या गोष्टी असोत, त्या कुठल्याही बाबतीमध्ये कोणाचा जरी फोन जरी आला तर ती ऐकायची गरज नाही, ही आमची भूमिका आहेच. त्यामुळे काय नाही, हे सुद्धा मी स्पष्टपणे अगोदरी बोललो आणि पुढेही बोलेन, त्यात काही अपवाद व्हायचं कारण नाही. आणि तुम्ही सांगितलं नेमकं कोण मला सांगा, मी माहिती घेतो. हां हां नाही, मी सुरुवातीला स्पष्ट केलं की हा एक सुरुवात आहे.
याची इम्प्लिमेंटेशनमध्ये यश कसं मिळतं, जी 15 मुलं काम करतायत कॉल सेंटरला ती कशा पद्धतीने हाताळणार आहे, त्याचा वर्कलोड किती होतो आहे, ॲप व्यवस्थित चालतो आहे न चालतो, टेक्निकल पाहिलं परवा वॅक्सिन दिल्यासुद्धा तो ॲपमध्ये बिघडलं, 2 दिवस थांबावं लागलं. त्यामुळे ही सुरुवात आहे. त्याला प्रतिसाद कसा मिळतो, समोरून रिस्पॉन्स किती मिळतो, तक्रारी किती येतात, त्याची संख्या किती आहे, हे सगळं ऑब्झर्व करावं लागणार आहे. आणि त्यानं एकदम जिल्ह्याचं अनाऊन्समेंट केलं आणि तुम्ही म्हणले आमचं ॲपच बंद झालं असं व्हायला नको ना. त्यामुळे मला तुमची काळजी म्हणजे माझी काळजी आधी घ्यावी लागते की हे केल्यानंतर ती व्यवस्थित चाललं पाहिजे. म्हणजे प्रायव्हेट सुरुवात आपण माझ्यावरच करतो प्रयोग, मी जमतं आहे का. ॲड्रेस दिला, शिवाजीनगर नांदेड म्हटलं तर माझ्या पत्ता दिलाच आहे. तर ते तर आहेच ना. याच्या व्यतिरिक्त जे आम्ही थांबवलं नाही ना. आम्ही लेखी तक्रारी म्हणण्यापेक्षा अर्ज असतात, काही वेगळ्या पद्धतीची कामं असतात, काही बैठक जी मोठी कामं आहे जिथे बैठक घ्यायची गरज आहे, काही धोरणात्मक निर्णय आहे, अशा ते चालू राहतील ना. पण आता DP गेलेला आहे, त्यासाठी काय मला फोन करायची गरज नाही. मी तर फोन रात्री 12ला तरी घेतो ना. आता विचार साहेब काय करताय, झोपलो आहे म्हटलं 12 वाजता, ते विचारतात, नाही म्हणत नाही. माझं म्हणणं एवढंच आहे की हे करत असताना आपले हे जे काही अशा स्वरूपाचे जे फोन असतील ते आपण डायव्हर्ट करू शकतो कॉल सेंटरला, बॉटीकडे हे असं आलेलं आहे आणि तो पाठपुरावा होईल. हे ज्या नित्याच्या गोष्टी रोजच्या ती अटेंड करण्याकरता याचा फायदा होईल असं वाटतंय मला. बाकी आम्ही आहोतच ना. हां नाही, मला वाटतं DP बसवण्यासाठी मला जागा सांगायची गरज नाही ना. जर एखाद्या गावामध्ये DP बंद पडलेला आहे, एखादा पेशंट तातडीने पाठवण्याची गरज आहे, मुंबईला पाठवायचं आहे, हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करायचं आहे, सिव्हिल सर्जनला सांगायचं आहे, हे रुटीन काम आहे. तेवढी अथॉरिटी मग माझे प्रत्येक मतदारसंघामध्ये एक PRO ठेवलेला आहे मी. तर ते PRO आहेत. नांदेडला एक प्रमुख PRO माझ्याकडे आहे. तर जे असे येतात ते फॉलोअप करायची अथॉरिटी त्यांना आहे माझ्याकडे, काय अडचण नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे याचा अहवाल मी घेत जाणार. त्या अहवालावरून मला त्या विभागाचा आउटपुट मिळेल की कुठे काम होतं आहे, होत नाही आहे, हे मला माहिती मिळेल. मग ते गरज पडली त्या अधिकाऱ्यांना बोलून विचारेल की बाबा का होत नाही हे. हां नहीं, नांदेड़ शहर में पिछले 5 सालों में पिछली सरकार ने कुछ भी नहीं दिया, बिल्कुल कुछ नहीं दिया। मैं दावे के साथ कहना चाहता हूँ पिछले 5 सालों में, मैं नांदेड़ शहर की बात कर रहा हूँ, नांदेड़ शहर के डेवलपमेंट के लिए, क्योंकि ये महानगर पालिका कांग्रेस की बहुमत की महापालिका है, इसलिए पिछले बीजेपी सरकार ने नांदेड़ शहर के लिए कुछ भी पैसा नहीं दिया। मैंने आने के बाद में शुरुआत की है और मुझे बताते हुए खुशी है, परसों ही मैंने नांदेड़ के कुछ प्रमुख रस्तों के लिए, ये वार्डों के लिए 50 करोड़ तो दिए हैं, नांदेड़ के वार्डों के लिए 50 करोड़ दिए हैं और भी राशि देंगे उसके लिए। पर नांदेड़ के जो प्रमुख रोड्स है, जो मेन रोड्स है जिसको हम कहेंगे, वो मेन रोड्स के लिए भी परसों ही मैंने 300 करोड़ के अमाउंट की राशि को मैंने उस एस्टीमेट को सैंक्शन दिया है और ये प्रक्रिया टेंडर की जल्दी शुरू हो जाएगी और नांदेड़ शहर के कुछ प्रमुख रस्तों में ये काम शुरू हो जाएगा। अन्य रस्तों के लिए और भी राशि लाने के मेरा प्रयास है। पर पिछले 5 सालों में क्योंकि ऐसा है कि रास्ते की लाइफ कितनी है, 2008 में मैंने जो गुरुतागद्दी के वक्त में उस वक्त के प्राइम मिनिस्टर मनमोहन सिंह साहब ने जो पैसे दिए थे उसी से नांदेड़ शहर में काम हुआ, उससे पैसे मिले। कुछ हद तक वार्डों में काम महानगर पालिका ने किया, बस शहर का ओवरऑल इंफ्रास्ट्रक्चर की इतनी बड़ी जब राशि लगती है तो ये पैसा गवर्नमेंट से आना अपेक्षित है। पर राज्य के शासन व केंद्र सरकार ने, नांदेड़ का क्लेम तो स्मार्ट सिटी में था, वो भी जेन्युइन हमारा क्लेम वो भी नहीं उस वक्त मंजूर नहीं हुआ और नांदेड़ को बाजू में रखा गया था। अब शुरुआत हुई है हमारी सरकार आने के बाद। एकंदरीत ज्या पद्धतीनं या सेवा अंतर्गत शैक्षणिक शेतीविषयक जे समस्या आहेत त्या सोडवल्या गेल्या, पण ग्रामीण भागामध्ये ज्या पद्धतीनं तंटामुक्तीचे वगैरे प्रकरण होतात, ग्रामीण भागामध्ये वाद होतात, ते वाद सुद्धा सोडवण्याचा प्रयत्न केला जायचा। नाही, वादाचे विषय काही ॲपवर सोडून देण्यासारखं असं आहे की आता काही गोष्टी ह्या प्रत्यक्ष माहिती घेऊनच कळतं। म्हणजे थोडक्यात गावातल्या भांडणामध्ये जाण्यात काय आम्हाला स्वारस्य नाही आहे। म्हणजे स्वारस्य म्हणण्यापेक्षा जे वाद होतात तर पोलीस स्टेशन किंवा यांच्या पद्धतीने तिथे जे काही वस्तुस्थिती असेल त्याप्रमाणे केलं पाहिजे। परंतु गावातले राजकीय वाद आहेत, काही ठिकाणी तिथे आम्ही आमचे तालुका अध्यक्ष आहेत,
ते वाद विकोपाला जाऊ नये, वाद अधिक वाढू नये, एवढा प्रयत्न आपण जरूर करू. परंतु सार्वजनिक स्वरूपाची जी कामं आहेत, प्रामुख्याने हेतू एवढाच आहे की जी कामं सार्वजनिक स्वरूपाची आहेत ती सोडण्याकरता ह्याचा उपयोग होईल अशी माझी अपेक्षा आहे. आता बघूया काय काय व्हरायटी याच्यावर येते, अवलंबून राहणार आहे बऱ्याचशा गोष्टी. सर देगलूर नाका फ्लाईओवर ब्रिज का काम कब शुरू होने वाला है? देखिए मैंने आप और सर घर 2 दिनों से पेंडिंग है. हाँ. देखिए, एक तो जैसे मैंने कहा कि समृद्धि महामार्ग जो अभी अनाउंस हो चुका है वो उसमें सर्वे की टीम आके गई, पूरा देख कर गई, और वो जालना से लेके नांदेड़ तक जो रास्ता होने वाला है उसी का हिस्सा ये ओवरब्रिज है. तकरीबन 8.5 साढ़े 7 हज़ार करोड़ तो रास्ते में जाएंगे, और नांदेड़ की इस ब्रिज के लिए 1,000 करोड़ के आसपास अपेक्षित है, क्योंकि उसमें काफ़ी लेंथ, मतलब बाफना से लेके सीधा सूदगिरनी तक वो पूरा ओवरब्रिज और अप्रोचेज जाने वाले हैं. तकरीबन 1,000 करोड़ का काम उसमें लगने की अपेक्षा है, और वो काम भी उसी में अंतर्भूत है, उसी में इंक्लूडेड है. तो उसमें ये काम हुआ है. और नांदेड़ से लेके जालना तक की जो दूरी है ये कभी भी देवेंद्र फडणवीस ने मंजूर नहीं की थी, ये मैं ख़ास तौर पे बताना चाहूँगा. इसलिए बताना चाहूँगा कि आपको मालूम होना चाहिए, देवेंद्र फडणवीस ने जो मंजूर किया था वो सिर्फ नागपुर से लेके मुंबई की जालना से लेके आगे किया था, और मराठवाड़े को छोड़ दिया था उसमें. ये मैं ख़ास तौर पर पत्रकारों को, ताकि उनका वो गुमराह ना हो किसी के वक्तव्य से, इसलिए बताना चाहता हूँ. समझलं ना? राज्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागामध्ये आपण नेमकं काय विजन 5 वर्षांमध्ये ठेवणार? नंबर 1. दुसरा प्रश्न आहे की वारंवार पडणारे जे खड्डे आहेत त्याच्यासाठी काही आपल्याला इतर राज्याच्या रस्त्यांचा अभ्यास करून त्याच्यावर काय अभ्यास करता येईल? नंबर 3. ज्या ज्या ठिकाणी डिवायडर आहे त्या ठिकाणी जर साईन लावली तर अपघाताचं प्रमाण खूप कमी होणार. खूप आपल्या जिल्ह्यामध्ये आज मराठवाड्यात सगळीकडे ज्या ठिकाणी स्पीड ब्रेकर आहे तिथं साईन होते, फक्त जवळ आल्यानंतरच लक्षात येते. तिन्ही अतिशय महत्त्वाचे प्रश्न विजय जोशी यांनी विचारलेले आहेत, म्हणजे अतिशय उद्बोधक आहेत, शिकण्यासारखं आहे. 3 गोष्टी. पहिला विषय जो आहे की एक तर माझं विजन काय, निश्चितच माझं विजन आहे की मागच्या 5 वर्षामध्ये मराठवाड्यावर जो अन्याय झाला, अनुशेष जो निर्माण झाला, मराठवाड्याच नव्हे, ज्या ज्या जिल्ह्यामध्ये अनुशेष आहे म्हणजे रस्त्याचा, कारण मी माझ्या विभागापुरती बोलू शकतो, राज्याचा विषय तो मुख्यमंत्र्यांच्या स्तरावर इतर विषय आम्ही नक्कीच घेतो. परंतु माझ्या विभागाचं विजन जे असणार आहे की मागच्या 5 वर्षात विशेषतः ज्या भागामध्ये रस्त्याचं काम झालंच नाही त्याला प्राधान्य द्यायचं आणि तो अनुशेष दूर करायचा. आम्हाला वाटतं ना, आता पश्चिम महाराष्ट्रातले गुळगुळीत रस्ते पाहिल्यानंतर आम्हाला वाटतं हे मराठवाड्यात नसले पाहिजे. तिकडे विदर्भात नागपूरला फडणवीसांनी तिकडे करून घेतलं, नागपूरला. चंद्रकांत पाटील इथे आलेच नाहीत ना मागच्या 5 वर्षात. चंद्रकांत पाटील इथे आले, मला तरी आठवत नाही की ते आले असतील म्हणून. हां, नाही, त्यांनी घोषणा केली होती 31 डिसेंबरला खड्डे आम्ही बंद करू. हां, आता ते तुम्ही बोलवा, मी बोलवत नाही. मी कशाला बोलू त्यांना? 1 मिनिट मला पूर्ण होते. 3 प्रश्न आहेत त्यांचे. त्यामुळे त्यांनी खड्डे बुजवण्याचं आश्वासन दिलं होतं एवढ्या दिवसात. 31 डिसेंबर दिलं होतं. 31 डिसेंबर कुठलं वर्ष मला लक्षात नाही आता, पण ते 31 डिसेंबर ते म्हणाले होते. त्यामुळे मागच्या सरकारने मराठवाड्याला खूप उपेक्षा केली मराठवाड्याची. त्यामुळे ज्या ज्या जिल्ह्याला अनुशेष निर्माण झाला, कामं कमी मिळाली, निधी कमी मिळाला, राशी कमी मिळाली, त्यामुळे त्या भागाला अधिक झुकतं दिलं पाहिजे. राज्याच्या इतर भागाच्या तुलनेमध्ये तो भाग बरोबरीने गेला पाहिजे, हा त्यातला महत्त्वाकांक्षी माझा पहिलं उद्दिष्ट आहे. हे तुम्हाला मी सांगितलं पाहिजे जनरल सर्व. दुसरा विषय की रस्त्यावर खड्डे पडण्याचे 2 विषय आहेत त्याच्यामध्ये. एक तर येणारे कॉन्ट्रॅक्टर्स चांगले पाहिजेत, त्यासाठी टेंडर कंडिशन्स या चांगल्या पाहिजेत. टेंडर कंडिशन्समध्ये असं आहे, मागे गडकरींची माझी मुंबईला भेट झाली, एक बैठकही झाली. म्हणजे मी त्यांना नॅशनल हायवेवर आढावा बैठक होती, मुख्यमंत्री होते, उपमुख्यमंत्री होते, मी स्वतः होतो आणि नितीन गडकरी होते. तर त्यांना मी आठवण करून दिली, म्हटलं त्या लोह्याच्या रस्त्याचं भूमिपूजन आपणही फडणवीसांच्या हस्ते मोठा गाजावाजा करून ते झालं होतं, पण ते काम 3 वर्षात झालंच नाही. माझा तिथला भोकरचा हायवे याचं उद्घाटन झालं होतं 3 वर्षात. गॅलन डंकर्ली नावाची कंपनी होती, ती जवळपास 20% बिलो गेली, त्यांनी काम केलं नाही. हे कोणाचं राष्ट्रीय महामार्ग होतं, राज्याचं नव्हतं, जे राष्ट्रीय महामार्गाचं काम होतं ते काम झालं नाही. मराठवाड्यातले 21 पॅकेजेसपैकी
18 पॅकेजेसमधले कॉन्ट्रॅक्टर फेल झाल्याचं मी जाहीरपणे बोललो. म्हणजे ही काही पक्ष म्हणून टीका नाही, पण ती फॅक्ट आहे की कुठले कुठले रस्ते मागे पडले हे नितीन गडकरींना मी दाखवून दिलं. त्यांची विषयाची मिटिंग होती की काही ठिकाणी भूसंपादन झालेलं नाही आहे, म्हणजे काही ठिकाणी लोकांनी अडवलेलं आहे, काही ठिकाणी वनाचा प्रॉब्लेम, फॉरेस्टचा प्रॉब्लेम आहे, काही ठिकाणी नगरपालिका क्षेत्रामध्ये युटिलिटीज ज्या वायरिंग असतात, पाईपलाईन असते, त्या काढल्या नसल्यामुळे ती कामं अडलेली आहेत. तर त्या विभागांना मुख्यमंत्र्यांच्या समोरच तिथे इन्स्ट्रक्शन दिल्या गेलं. ताबडतोब चीफ सेक्रेटरी सांगण्यात गेलं आपण बैठक घ्या, फॉरेस्ट सेक्रेटरी होते, त्यामुळे ती मदत आपण करतो आहे. परंतु 21 पैकी मराठवाड्यात 18 पॅकेजेस जे फेल गेले ते प्रामुख्याने कॉन्ट्रॅक्टरनी कामं घेतली आणि ती 10% पैसे काढून घेतले आणि बाकी कामं विकून टाकली, असं घडतं आहे. त्यामुळे राज्य शासनाचे निर्णय घेत असताना कुठलेही सबलेटिंग होऊ नये. ऑफिशियली टेंडर भरत असताना सबलेटिंग होता कामा नाही. त्या माणसाची आर्थिक परिस्थिती काय आहे त्यातलं म्हणजे बिड कॅपॅसिटी ज्याला म्हणतो, ती बिड कॅपॅसिटी त्याची चांगली असली पाहिजे. त्याच्या हातामध्ये किती कामं आहेत, किती कामं वेळेवर होत आहेत हेही पाहिलं जाईल आणि त्याची काम करायची क्षमता, या सगळ्या पॅरामीटर्स आम्ही वर्कआउट करत आहोत. की विशेषतः हा विषय जे एशियन डेव्हलपमेंट बँकेचं पॅकेज जे आहे 15,000 कोटी महाराष्ट्राला देण्यासंदर्भातला निर्णय आम्ही घेतलेला आहे. त्याच्यामध्ये नांदेडचा 1,000 कोटीचा रस्ता पण मंजूर केला आहे. म्हणजे निळा जंक्शनपासून ते शंकरराव चव्हाण चौक ते मुदखेडपासून कारेगाव फाटा, माळकोठा, रोही पिंपळगाव आणि तिथला जो रस्ता तो सरळ निघतो कारेगाव फाट्यापासून ते धर्माबाद बॉर्डर ते बासरपर्यंत रस्ता जातो. हे सगळं 100 किलोमीटरचं अंतर आहे. तो पण दुहेरी रस्ता, सिमेंट कॉन्क्रीटचा रस्ता आपण करत आहोत. हे 15,000 कोटीतलं हे पॅकेजचाच भाग आहे. त्यामुळे इथे जे टेंडर कंडिशन होतील त्याच्यामध्ये जे चांगले लोक आहेत त्यांनीच यावं. आता त्याचा अर्थ आम्ही स्पर्धा होऊ नये अशी आमची भूमिका नाही आहे, परंतु ज्या लोकांची हे जे फेलियर जे पाहिले ती मंडळी तर अजिबात त्याच्यामध्ये येता कामा नये आमची भूमिका आहे. कारण की यांनी वाट लावली तर त्यांना पुन्हा हे वाट लावण्याकरता आम्ही घेणार नाही, ही माझी स्पष्ट भूमिका आहे. बिड कंडिशन, टेंडर कंडिशन ज्या राहतील ते चांगली कामं करणारे कॉन्ट्रॅक्टर ही काही वाईट सवय मी त्याला संबोधित नाही. गुत्तेदार हा काही चुकीचा शब्द नाही आहे. गुत्तेदार आहेत म्हणूनच कामं होतात ना, तर कसं होईल ते आमचं म्हणणं आहे. गुत्तेदार कुठल्याही पक्षाचा असो, तिचे ऑब्जेक्शन माझं नाही. गुत्तेदार कोणाचा असावा, कुठल्या पक्षाचाही असावा माझी तक्रार नाही, पण कामामध्ये तडजोड करणार नाही मी, हे माझं 100%. तिसरा मुद्दा का हां ते करू ना, चांगलं सूचना आपण लावतोच आहे. पण लोक त्यांनी काय करतात त्याच्यावर पोस्टर गतिरोधकवर पोस्टर आहे, मग त्या आपल्या एखादा फलक लावतो तर पोस्टर लावून टाकतात. हे जो प्रकार तर काय करणार का? आता आपल्याकडे लोकशाही असल्यामुळे काय करता येईल, त्यांनी लावायचं आणि काढायचं असं कार्यक्रम चालू असतो ना, तर आपण करू ते. म्हणजे अधिक हां बोला, महत्व जोदरी बोला. असेल ना, मी काही गडकरींनी स्टेटमेंट केलं याच्यासाठी काही त्यांना अनुभव आला असेल. मला अद्याप यायचं आहे, अजून काही आलेलं नाही आहे. त्यांना अनुभव आला असेल आणि आमचं म्हणणं की गडकरींना अनुभव असेल तर त्यांनी कारवाई केली पाहिजे, काही तक्रारच नाही आहे त्याच्यामध्ये. जी सबवे देखिए जहाँ आवश्यकता वो करना चाहिए ना. अभी आपने देखा धर्माबाद में कल हम लोगों ने 2 फ्लाईओवर किए और 4 सबवे अंडरवे हमने किए, सबवे किए. तो जहाँ आवश्यकता है, नांदेड़ में भी अभी काफ़ी काम जो मंजूर होने वाले हैं, जहाँ आवश्यकता है वहाँ निश्चित करना ही पड़ेगा. नांदेड़ का जो गुरुद्वारा है वहाँ पर हमेशा ट्रैफिक को रोककर जो श्रद्धालु जो जाते हैं गुरुद्वारे के अंदर, वो एक जगह वो है, और दूसरा देगलू नाका में ट्रैफिक बिल्कुल आज भी कंट्रोल नहीं देता. देखिए उसीलिए तो देगलू नाके में जो पुल मंजूर हुआ है उसी के कारण, ये आज की मांग नहीं, पिछले 7-8 सालों से ये मांग हो रही थी, इसलिए देगलू नाके को प्रायोरिटी दी है. उसलिए जगह है. अब शहर में का जो प्रॉब्लम है अलग है, जगह छोटी है, कैसे करना ये भी मुश्किल है, तो उसको भी हम ध्यान में रखेंगे और वहाँ भी हम क्या कर सकते हैं उसके लिए कोशिश मेरी रहेगी. हाँ देखिए मैं उर्दू घर सिर्फ उद्घाटन होके ये काम हमारे अनीस अहमद जब मिनिस्टर थे उन्होंने मंजूर किया. पिछले 5 साल में पूर्व के पहले की सरकार ने उसको काम होने के बावजूद भी उसको उद्घाटन होने नहीं दिया. उसको रोका गया कि नहीं बाद में करेंगे, किसके हाथ से करें, क्या करें, उसके लिए रोका गया. अभी मैंने उसका रिव्यू लिया, मैं खुद वहाँ पर विजिट करके आया हूँ. बीच में कोरोना के कारण ये काम रह गया. उसमें 2-3 चीज़ें हैं. उर्दू घर किस तरीके से चलना चाहिए, ये कुछ कॉन्सेप्ट्स मैंने कलेक्टर से जिक्र किया है. मेरी ये खुद की राय है कि उर्दू भाषा को ठीक से पढ़ाना, उर्दू भाषा में रुचि रखने वाले लोगों को उसमें इन्वॉल्व करना, यूनिवर्सिटी की मदद इससे कुछ हद तक लेना,
तो ये सब जो कॉन्सेप्ट है वो ठीक से डेवलप करने की मेरी इच्छा है। वो इनॉग्रेशन के कल भी कर सकते, जाके फीती काटना उसको बड़ी बात क्या है। फिर आप ही लिखेंगे उद्घाटन झालं पण अजून काहीच नाही, आप लिखेंगे ना कल, तयार बातमी तुमची उद्याची आता सांगतो काय होऊ शकतं। त्यामुळे हे करायच्या अगोदर आपल्याला हा निर्णय घ्यायचा है कि उर्दू घर कशा पद्धतीने चालता है। वहाँ शादियाँ नहीं होनी चाहिए फिर, वहाँ शादियाँ शुरू हो जाएंगी, वहाँ पर हॉल है ना बहुत बड़ा, तो वहाँ शादियाँ शुरू हो जाएंगी। तो हमारा ये कहना है वो शादी के लिए नहीं, शादी खाना नहीं है वो उर्दू भाषा में रुचि रखने वाले लोगों के लिए उसका इस्तेमाल होना चाहिए। लाइब्रेरी होनी चाहिए, उर्दू पढ़ाने वाले लोग होने चाहिए, स्टूडेंट्स जो है उर्दू पढ़ने वाले जो है उनको सिखाने वाले टीचर्स चाहिए। तो उसमें यूनिवर्सिटी, महानगर पालिका और हमारी ये जो माइनर डिपार्टमेंट है, ये तीनों ने मिलकर इसमें कुछ करना होगा, तब ये कामयाब होगा। ये हमारा प्रयास है और मैं इसमें जल्द से जल्द कुछ करने की मेरी मानसिकता है। इसमें विलंब अधिक नहीं होना चाहिए, इस बात से मैं सहमत हूँ। हाँ, हे कामगार भवन तर आपण दिलं ना मागेच, म्हणजे मागे गपचूप त्याचं उद्घाटन झालं मागच्या सरकारच्या वेळेस, आम्हाला माहीत नव्हतं ते कामगार मीच बांधलं। ते कामगार भवनचं जे आहे त्याचं पायाभरणी मीच केली मुख्यमंत्री असताना, त्याला पैसे मीच दिले आणि आमचं सरकार गेल्यानंतर मागच्या सरकारने गपचूप उद्घाटन करून तिथे मंगल कार्यालय सुरू करून दिलं। हे मागच्या काळात झालं आहे, पण ठीक आहे मंगल कार्यालय हरकत नाही, ते तो विषय वेगळा आहे, पण तिथे ॲक्टिव्हिटी चालतात, ट्रेनिंग वगैरे चालतं, काही प्रमाणात चालतं। हां, तू जास्त बाकीच्या संधी देऊन टाक ना। दलित वस्तीचा जो निधी रोडसाठी वापरला, इतर तो वळवला असं चर्चा आली, त्याच्यावर चर्चा कोणाची आहे? दलित लोक जर नाही स्पेसिफिक सांग, असं झालं दलित आता त्या दिवशी तुम्हाला निवेदन दिलं उद्घाटनाच्या दिवशी दलित वस्तीचा, हां बोल, हां बोल, हां मला म्हणायचं दलित वस्तीचा पैसा इकडे जरी वापरला असेल तरी रोड आज होता की 5 रोड चांगले होते होत आहेत ना, नक्की नक्की बरं नाही। ठीक. परंतु मला असं म्हणायचं की जर आता दलित वस्त्या ज्या आता विरान पडलेल्या आहेत, नाल्या नाहीत, रोड नाही, लाईटची व्यवस्था नाही, त्यासाठी आपलं नियोजन काय आहे? असं आहे, पहिल्यांदा मला स्पष्ट केलं पाहिजे, दलित वस्तीसाठी दिलेला निधी मग तो जिल्हा परिषदचा असो किंवा महानगरपालिकेचा असो, कुठल्याही परिस्थितीमध्ये तो अन्यत्र दिला जाणार नाही किंवा वळवला जाणार नाही। आणि हा निधी वितरित करत असताना ती खातरजमा करूनच तो दिला जातो। त्याच्यामुळे त्याला कमिटी आहे, समाजकल्याण अधिकारी आहे, कलेक्टर स्वतः पाहतात, त्यामुळे असं कुठेही घडलेलं नाही। अशा प्रकारचा आरोप कोणी करत असतील तर ते चुकीचे आहे, असं काही घडलेलं नाही। आता ठीक आहे, ज्या ठिकाणी इम्प्रूव्हमेंट करायची गरज आहे तर करू। आता हे जे आपण नवीन रस्ते करतोय चांगल्या प्रतीचे होतील, चांगले होतील अशी मला अपेक्षा आहे, आणि तिथे जे काही लाईटची आवश्यकता आपण करू ते सुद्धा करू। हां हां, 3 वर्षात व्हावा असा प्रयत्न माझा आहे, 2.5 ते 3 वर्ष। नांदेडहून औरंगाबाद 2.5 तासात पोचू असा माझा अंदाज आहे। जर हां 3 नाही तो तुम्ही बघा ना, आता हे जे सिमेंट कॉन्क्रिटीकरणचं आहे त्याला स्पीड, त्याला हे नवीन अलाइनमेंट, टोटली ग्रीन अलाइनमेंट ज्याला म्हणू, नवीन भू, हे काय जुन्या मार्गाचा संबंध नाही आहे, हा वेगळाच मार्ग आहे, टोटल नवीन भूसंपादन आहे, नवीन भूसंपादन आहे। नवीन भूसंपादनामध्ये तो 6 पदरी व्हावा असं मी सूचित केलेलं आहे, सिमेंट कॉन्क्रीटचा रस्ता व्हावा आणि शॉर्टेज डिस्टन्स, स्ट्रेट डिस्टन्स जे आहे ते राहावं आणि लोकांनी 2.5 तासामध्ये औरंगाबाद गाठावं, म्हणजे 7.5 तासात मुंबई व्हावी असा माझा अंदाज आहे। म्हणजे वाटतं औरंगाबाद मुंबई काही 4 तासात ते सांगितल्यावर 4 तासांनी 2.5 तास, म्हणजे 7.5 तासामध्ये मुंबईला पोहोचता यावं अशा पद्धतीची रचना आहे। त्याच्यामुळे मुंबईचा विलंब जो आहे 12 तासाला जावं लागतं, तर अर्ध्याने वेळ कमी व्हावा असं। शेवटी हे झाल्यामुळे बाजूला क्रॅश बॅरेज लावावं लागतील, स्पीडने गाड्या जातील, तो गावातून रस्ता देता येणार नाही, बाहेरच करावं लागेल। तसंच हैदराबादचं तुमचं बायपास आहे, त्याला एक्झिट आहेत प्रत्येक ठिकाणी, तशा पद्धतीचा विचार करावा लागेल आणि त्यामुळे तशी सूचना मी दिलेल्या आहेत। बाकी डिटेलिंग चालू आहे त्याचं, कारण तरी फार मोठं काम आहे, त्याला सर्वेच आहे, DPR तयार करणं आहे, टेंडरिंग आहे, खूप मोठी प्रोसेस आहे ती, परंतु ती पहिली टीम येऊन गेली आणि ऑलरेडी कामाला लागलेली आहे। हाँ बोलिए महाराज। अरे भाई पहले आपसे पहले इन्होंने हाथ ऊपर किया। हाँ बोलिए जी, नहीं बोलो, नहीं मराठवाड्याचा बोल। सार्वजनिक बांधकाम मंत्री सुद्धा आहात, माझं म्हणणं असा पर्यंत आपण पहिले उल्लेख केला की बाबा द्रुतगतीमध्ये मनमोहन सिंग प्रधानमंत्री असताना द्रुतगतीमध्ये आपल्या शहराचा काही विकास झालेला आहे हे सत्य आहे। मला असं वाटतं की द्रुतगतीच्या कार्यकाळामध्ये ओल्ड मोडा, जुना मोडा त्याला म्हणतो, जुना मोड्यामध्ये जे चारही बाजूने, टावरच्या चारही बाजूने चिरे जागेवर फिरलेले आहात, हे कमीत कमी 12 वर्ष झालेले आहे। 12 वर्ष झालेले हो ना, 2008 पासून 20 पर्यंत झालं। त्याची पूर्ण चिकनाई गेलेली आहे आणि त्याच्यात पूर्ण एवढे शासकीय कार्यालय आहात, सर्व नवीन शहरामध्ये
तर लोकांना ये जा करण्याकरता आणि त्यातला त्यात जे आहे नांदेड शहराची लोकसंख्या 6 लाखाच्या वरी गेलेली आहे. त्याच्यातला जे आहे कमीत कमी नांदेड शहराचे 60 ते 65% लोक 50 ते 55 वर्ष पार केलेले आहेत. तर आम्हाला असं म्हणायचं की मग ते चिरे आपण सार्वजनिक बांधकाम मंत्री असताना तोडी जे आहे चिऱ्याची व्यवस्था आपण करायला पाहिजे. तिथे काहीतरी असे एक वाद ते कमीत कमी लोक ते गाडी लोक पिसले साहेब फार ऍक्सिडेंट झाला. तर माझी अशी विनंती आहे की कृपया आपण जरा प्राधान्य देऊ जेवढे काम करा. आपली सूचना मी नोंद घेतो आणि ज्या वेळेस शहरामध्ये कामं होतील त्यावेळेस तुमच्या सूचनांची नोंद घेऊन त्याच्यामध्ये काय करणं शक्य लक्ष आपण घालू. हां बोलिए मग. नहीं, ये वस्तुस्थिति नहीं है. हमारी महागठबंधन में महाविकास आघाड़ी में शिरोमणि अकाली दल से कोई गठबंधन नहीं है और इसका कोई वास्ता इस गुरुद्वारा बोर्ड की एक्ट के हिसाब से कुछ भी नहीं है. और मैं आपको बताना चाहूँगा कि इसमें अभी मामला विचाराधीन है, कोई फैसला हुआ नहीं, बात सच है. पर ऐसी कोई भी अंडरस्टैंडिंग शिरोमणि अकाली दल से हमारी हुई नहीं है. ये मैं स्पष्टीकरण, कोई पॉलिटिकल अंडरस्टैंडिंग नहीं है. गुरुद्वारा बोर्ड ये पॉलिटिकल कोई विषय नहीं है. गुरुद्वारा बोर्ड एक धार्मिक इशू है. धार्मिक चीज़ों को उसका जो महात्मा है, उसकी जो प्योरिटी है, वो उसको ध्यान में रखते हुए उसका जो भी आवश्यक लोगों की सेंटिमेंट जो जुड़ी हुई है उसको ध्यान में रखते हुए करेंगे हम. और इसमें कोई राजनीति का सवाल ही नहीं उठता है, कोई पॉलिटिकल अंडरस्टैंडिंग का कोई विषय नहीं. पता है मेरे को, ठीक है. जी, आपसे रिक्वेस्ट आहे, काही छोटासा नाश्ता ठेवलेला आहे, आपण काही नाश्ता करून जावं.